तालुक्यातील पांढुर्ली येथील टोमॅटो मार्केटमध्ये गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता टोमॅटो लिलावाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या लिलावाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सिन्नरचे सभापती गणेश भीमाजी घोलप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपसभापती सौ सिंधुबाई केशव कोकाटे, सचिव विजय विखे, सोमनाथ चव्हाणके तसेच संचालक मंडळ सदस्य प्रकाश तुपे, अनिल शेळके, नवनाथ नेहे आणि पांढुर्ली बाजार व्यवस्थापक दिलीप पाटोळे उपस्थित होते। तसेच व्यापारी अनिल प्रभाकर हारप, बाळू दळवी, दत्तात्रय हारप, नितीन आरोटे यांच्यासह अनेक व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लिलावाच्या पहिल्याच दिवशी टोमॅटोचा उच्चांक भाव 331 रुपये प्रति कॅरेट नोंदविला गेला असून सरासरी भाव 300 रुपये राहिला आहे। यावेळी बोलताना सभापती गणेश घोलप यांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची मोठ्या प्रमाणात विक्री या बाजारात आणावी असे आवाहन केले। त्यांनी सांगितले की पांढुर्ली मार्केट शेतकऱ्यांसाठी उत्तम सुविधा, पारदर्शक व्यवहार आणि योग्य भाव देण्यासाठी प्रयत्नशील आहे। लिलावानंतर उपस्थित व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी या बाजारपेठेच्या सुरुवातीचे स्वागत करत समाधान व्यक्त केले। दरवर्षी सालाबाद प्रमाणे यंदाही सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार पांढुर्ली उपबाजारचे आज प्रारंभ झालाय। तर यामध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांचा एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे, जेणेकरून उपबाजार हा इतक्या लवकर चालू करण्याचा हेतू म्हणजे शेतकऱ्यांना माल ने-आण करण्याची कुठलीही अडचण भासू नये म्हणून इथं हा उपबाजार चालू झालेला आहे। तरी शेतकऱ्यांनी हा माल प्रतवारी करून आणा आणि व्यापाऱ्यांनी चेक करून घ्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांची कुठलीही काही अडचण होणार नाही। आणि शेतकऱ्यांना एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि संचालक मंडळ आणि सचिवातर्फे एक विनंती आहे की शेतकऱ्यांनी आपले पेमेंट रोख स्वरूपात RTGS, फोनपे, गुगल पे याच्या मार्फत घ्यावे। कुणीही उधार पैशाला थांबू नये। ही मार्केट कमिटीच्या वतीने आणि कॅरेटचं वजन हे 22 किलो राहील 20 कॅरेट सहित। आणि शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे आणि मार्केट आणि निलावाची वेळ ही 1 वाजता राहील। मार्केट कमिटीला सहकार्य केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आणि व्यापारी वृंदांचे मी मार्केट कमिटीच्या वतीने खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो। उपस्थित शेतकरी आणि व्यापारी आज पांढुर्ली येथे सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार पांढुर्ली सावतानगर या ठिकाणी चालू होत आहे। मागच्या आठवड्यापासूनच तसा बाजार चालू झाला, पण खरं त्याचं आज नारळ फुटलं सभापतीच्या हस्ते। उपसभापती, सर्व संचालक मंडळ यांचा मी आपला नारळ फोडल्याच्या बद्दल मंडळाचं मी अभिनंदन करतो। पण ते अभिनंदन करीत असताना संचालक मंडळाने ह्या ज्या ठिकाणी काही व्यापारी येत्या आणि ते म्हणजे आता सभापतींनी सांगितलं का 1चा टाइम ठेवलाय, आम्ही 1चा टाइम ओरिजिनल ठेवा आणि 1 ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत खरेदी चालू ठेवली पाहिजे। शेतकऱ्यांना अडचणी नाही आल्या पाहिजे। कारण काय झालं, मागच्या वेळेस आम्ही पाहिलं व्यापारी काय करते, इकडं कंडी करते आणि इकडं जा दर्शनाला, तिकडं काय असेल ते निघून जात्या आणि थोडा टाइमपास करत्या। मग त्यावेळेस काय होतं नेमकं का शेतकरी अडकून पडते। आता बघा, उन्हात जर सगळ्या गाड्या उभ्या असल्या तर ते शेतकरी जाम होऊन जात्या आणि जेणेकरून आमच्या गावामध्ये पांढुर्ली गावामधून ज्या गाड्या येत्या ही ट्रॅफिक सुद्धा तुमच्या मार्केटच्या लोकांनी एक साईडला लावून बरोबर गाड्या तुमच्याकडून आणल्या पाहिजे। जो रस्ता हम रस्ता आहे, म्हणजे 5-10 गावांना जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला सगळा रस्ता मोकळा करून दिला पाहिजे। आणि व्यापाऱ्यांनी चालू वर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती असल्या कारणानं व्यापाऱ्यांनी थोडं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून शेतकरी फार संकटात आहे। आज 5 ते 6 महिन्यापासून सारखा पाऊस पडतो। योग असा आपला चांगला आहे आपल्या भागाचा का बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 22 जिल्ह्यांमध्ये सरकारने काय आता तो भाग वेगळा, पण आपण त्याच्यातून वाचलो। व्यापाऱ्यांनी असा गैरसमज करू नका का माल खराब झाले। पांढुर्ली गावातील आणि पंचकृषीतील जेवढे आमचे 22 गाव आहे, इथला माल इतका जोरात आहे। तुम्ही बघा आता सभापती साहेब, आता जर गेलं तर एकाचडी एक माल आहे। तुम्ही याचा म्हणजे काही भाव करू नका आणि शेतकऱ्यांना वेळीच धरू नका, असं माझं पांढुर्ली गावच्या वतीनं आणि मार्केट कमिटीच्या वतीनं सर्वांच्या पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला असं जाहीर आवाहन करतो व्यापाऱ्यांना का तुम्हाला तुमचं संचालक मंडळ काही कमी पडून देणार नाही, पण तुम्ही शेतकऱ्यांना वेळीच धरू नका, अशी मी माझ्या पांढुर्ली गावच्या वतीनं आणि माझ्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो। आता आज या ठिकाणी
कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समितीचं या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यात आलं। पण खरी परिस्थिती शेतकऱ्याची आज पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशाला माहित आहे का पाण्याने परिस्थिती खूप शेतकऱ्यांची बिकट झालेली आहे। जरी आता आमच्या सरपंच नानांनी सांगितलंय का आमच्याकडे खूप टमाटा जोरात आहे, पण तुम्हाला सांगतो गेली 5 महिन्यापासून जो पाऊस चाललाय त्याने या फळाला जे आपल्याला जे फळ यायला पाहिजे होतं तितकं उत्पन्न होणार नाहीये। जरी झाडं चांगली असतील तरी 50% ते फुलगळ होणं, पिकांच्या नुकसानी होणं हे थोड्या दिवस चालणार आहे। आणि आता फक्त शेतकऱ्यांची एक ओरड आहे का जेव्हा ह्या गाड्यांची जेव्हा ट्रॅफिक लागली जाते तेव्हा काय झालं का सगळे व्यापारी एकत्र येतात। व्यापाऱ्यांनी मनावर कोणी राग घेऊ नये, कारण परिस्थिती अशी होती का गाड्या थोपल्या मग बाकीच्यांनी म्हणायचं का आता खूप माल आलाय, गाड्या मागे गेल्यानंतर मग इकडे व्यापार चालू करायचा। मी म्हणतो तुम्ही जसा माल येईल ना तसा गाड्या येतील ना तसे फक्त खरेदी करीत राहिलं पाहिजे, मग ट्रॅफिक जाम होणार नाही। रस्ता इतका चिवळ आहे, रस्त्याची अवस्था मार्केट कमिटीला एक विनंती आहे, सभापती मी साहेबांना विनंती करतो थोडं रस्त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि ट्रॅफिक काढत असताना शेतकऱ्यांनी सुद्धा मार्केटला सहकार्य करण्याची गरज आहे, जेणेकरून आपली ट्रॅफिक जाम होणार नाही। आपला माल वेळेत जसा येईल तसा विक्री जर झाला तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही। मी व्यापारी आणि शेतकरी हा नाण्याच्या 2 बाजू आहे। शेतकरी व्यापाऱ्यांनी जर समजून घेतलं किंवा या असा काही प्रकार करू नये अशी माझी विनंती आहे शेतकऱ्यांच्या वतीनं का एकत्र येऊन माल थोपवू नये। माल थोपवल्यानंतर मग कुठंतरी शेतकरी आणून हे भर उन्हाचा टाइम आहे, रस्त्यामध्ये मार्केटमध्ये उभं राहायचं शक्य नाहीये। हा शेतकरी पूर्ण होरपळलेला आहे। या विनंती करतो मी तुम्हाला व्यापारी वर्गाला की आपण फक्त शेतकऱ्यांना कुठलाही या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम करू नका, ट्रॅफिक जाम करू नका आणि आलेला माल फक्त वेळेवर खरेदी करा अशी या ठिकाणी मी विनंती करतोय। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज।